धावत येसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेशा, धावत येती भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेशा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण दत्त जन्म याविषयी माहिती घेणार आहोत किंवा मग दत्त जन्माची कथा काय आहे याविषयीची संपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर दत्त जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला होता, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्म उत्सव साजरा केला जातो। श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अगदी अद्भुत आहे। श्री गुरुदेव दत्त म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवता एकत्रितपणे जेव्हा भूतलावरती जन्म घेतात तेव्हा दत्तात्रयांचा अवतार असं म्हटलं जातं। तर अत्री मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व एक साध्वी स्त्री होती। ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे। तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी। वेळोवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधीही उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही। म्हणूनच तर माता अनुसयेची प्रख्याती चारी दिशांमध्ये गाजलेली होती। ती एक अतिशय पतिव्रता स्त्री आणि साध्वी होती। तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या पुढे शीतल होई, पवन सुद्धा तिच्या पुढे नम्र होई, एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता। पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य अशी भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळेच तिचे नाव साध्वी पतिव्रता स्त्री म्हणून सर्वोतमुखी झाले होते। ही वार्ता अर्थात नारद मुनीच्या सुद्धा कानावरती पडली। त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती यांना सांगितली। तेव्हा साहजिकच त्यांना त्या अनुसयेबद्दल अधिक मत्सर वाटू लागला। ही अनुसया यत्किंचित मानव असून सुद्धा एवढी प्रख्यात आहे आणि आपण तर साक्षात देवी आहोत, तेव्हा या अनुसयेचं वर्चस्व आपणावर कधीही उपयोगी नाही। तेव्हा तिचे हे सत्वहरण करायलाच हवे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवला। त्रयमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे सुद्धा संतप्त झाले आणि म्हणाले की ती पतिव्रता स्त्री कशी आहे हे आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो। अशी प्रतिज्ञा तिन्ही देवांनी केली आणि त्यांनी ब्राह्मणाची रूपे घेतली। शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे आणि यज्ञोपवीत, हातात कमंडलू अशा रूपात हे तिघे जण अत्री मुनींच्या आश्रमामध्ये आले। भर दुपारची वेळ होती। अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण आणि अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले, त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले। त्यांना पाटावरती बसून जेवण वाढले। पण तिला अतिथी म्हणाले की आम्हास तुमची कीर्ती खूप कानी ऐकून आहे, म्हणूनच ती कीर्ती ऐकूनच आम्ही तुमच्या आश्रमामध्ये आलेलो आहोत, तर आम्हाला इच्छा भोजन हवे आहे। तेव्हा माता अनुसयेने विचारले की तुमची काय इच्छा आहे। तेव्हा तिन्ही देव म्हणाले की आम्हास तुमचे विवस्त्र सौंदर्य पाहायचे आहे, म्हणूनच तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला अन्न वाढावे। हे ऐकताच अनुसया किंचित चिंतन करीत म्हणाली की हे कोणीतरी सामान्य साधू नाहीत, तर हे माझे सत्व पाहण्याकरिता आले असावेत। यास जर मी विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल। माझे मन निर्मळ आहे, शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे उभे आहे। असा विचार करून माता अनुसया तात्काळ घरामध्ये गेल्या। त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते। त्यास ही सारी कथा निवेदन केली। तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले की हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावरती उडव व त्यांना इच्छा भोजन दे। तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हातामध्ये घेऊन
माता अनुसया आश्रमाबाहेर आल्या. हातातील गंगोदक त्यांनी त्या ब्राह्मण स्वरूपामध्ये आलेल्या त्रिदेवांवरती टाकले आणि काय आश्चर्य की ती क्षणामध्ये तिन्ही त्रिदेव बालक स्वरूपात रूपांतरित झाली. ती तिन्ही बालके रडू लागली. तेव्हा माता अनुसयेने त्यांना कडेवरती उचलून घेतले. त्यांना भूक लागली असेल असे समजून माता अनुसयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटवून झोपविले. स्वर्गलोकात तीनही देवी स्त्रिया आपल्या पतीची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारद मुनी अत्रि मुनीचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली सारी हकीकत त्या तिन्ही स्त्रियांना सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघी माता अनुसयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा माता अनुसयेला निवेदन केली आणि माता अनुसयेची क्षमा सुद्धा मागितली. माता अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस म्हणजेच अत्रि मुनीस सांगितला. तेव्हा अत्रि मुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवरती शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन माता अनुसया बाहेर आल्या. त्या बालकावरती गंगोदक शिंपटल्यानंतर तेव्हा ती बालके पूर्ववत व स्वरूप झाली. ब्रह्मा विष्णू महेश इतक्यांनी मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले की हे अनुसये, आम्ही तुझवरती प्रसन्न झालो आहोत. तुला हवा असेल तो वर माग. तेव्हा माता अनुसयेने तिघे बालक म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहावे असा वर मागितला. तेव्हा हे तिन्ही देव तथास्तु असे म्हणून अंतर्धान पावले. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयांचा जन्म झाला. दत्तात्रेय म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि ब्रह्मदेव हे त्रिरूप एकत्र आले. त्यांना 3 शिरे 6 हात आणि तेजस्वी अंककांतीचे ते बालक पाहून माता सती अनुसयेला खूपच अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखरच धन्य होती. तेव्हापासून आज तागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्त जयंतीचा उत्सव दरवर्षी प्रत्येक दत्त मंदिरामध्ये किंवा मग प्रत्येक दत्त भक्ताच्या घरी हा दत्त जयंतीचा उत्सव खूप उत्साहामध्ये साजरा केला जातो. तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.